आज भारताच्या लोकशाही जगत असताना गरिबांनी आपली मुलं ही उच्च शिक्षित करण्यासाठी असलेल्या या स्पर्धेत सहभाग का घेऊ नये आणि त्यांची ती स्वप्न पूर्ण होऊन नक्कीच या देशहिताला नक्कीच फायद्याचं ठरेल असं स्वप्न बाळगणाऱ्या त्या नीट पेपर फुटीच्या त्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यात पाहावयास मिळू लागले आणि यावर अनेकांची टिप्पणी ही सुरू झाली। प्रत्येकाच्या घरामध्ये नीटची स्वप्न पाहणे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी झटत असलेला पालक आणि त्यामागं खर्च करण्यासाठी आर्थिकतेची झळ पोहोचण्यासाठी प्रत्येक परिवारातला सदस्य घेत असलेली काळजी आणि त्यातही हा जर भ्रष्टाचार पोखारत असेल आणि ही मुलं काही निमित्त असेल पण त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपला हक्क बजावण्यासाठी जंतर मंतरवर जमा झाली आणि त्या आंदोलनाला देशभरात मिळालेलं स्वरूप हे खरोखरच एक घातक वातावरण निर्माण करून देणारं ठरू पाहत आहे। तर यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या चुका आहेत की त्या प्रशासनाच्या चुका आहेत हा प्रश्न सध्या चर्चेचा ठरू लागला आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि गेल्या 25 ते 30 दिवसापासून जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या या प्रकरणासाठी CJPच्या माध्यमातून सुरू असलेलं आंदोलन आणि ते आंदोलनही एक वैज्ञानिक महत्त्वाचा माणूस असले सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वात सुरू होतं आणि गेल्या 20 दिवसामध्ये त्यांच्या मागण्या या न्याय हक्काच्या असल्या तरी आज रोजी त्याला वेगळं वळण दिलं गेलं असलं तरी सत्ताधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून झालेली चूक आता एक वेगळ्या वळणावर जाऊन पोचली आहे आणि या वळणाला जबाबदार आता अनेक जण आपल्या विचारधारेतून आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असले तरी ज्या मुलांची जीवन यात्रा या प्रकरणात संपली वा जे आज लाठीचार्जने मार खात आहेत त्यांच्या परिवाराची काय भावना असेल। प्रत्येक जण हा आज लोकशाही आणि लोकशाहीच्या माध्यमातून सत्ताकारण करण्यासाठी या जनतेच्या भरोशावर सत्तेत येत असला तरी त्या विद्यार्थ्यांचं भविष्य जे उद्याचे या देशाचे कर्ते नागरिक आहेत त्यांच्या आयुष्यावर घाला घालण्याचं काम या घटनेतून पाहावयास मिळालं आणि अनेकांनी आपली मतं मांडली असतील परंतु लोकशाहीच्या या देशात प्रत्येकाला दिलेला हक्क हा बजावणे गरजेचे आहे। असलेलं सत्ताकारण हे जनतेच्या हितासाठी आहे आणि जनतेनेच आपल्या मतातून दिलेला एक सत्ताधिकाऱ्यांना दिलेला अधिकार, प्रशासनाला दिलेला अधिकार, तेच प्रशासन ज्या जनतेच्या पैशातून आज उत्पन्न घेत आहे आणि त्या उत्पन्नावरच त्या जनतेला देत असलेला त्रास वा होत असलेला आघात हा नक्कीच एक वेगळी दिशा देतो। या ठिकाणी होत असलेलं आंदोलन हे कोणत्या एका राजकीय नेत्याला पाहून नव्हे तर बिना चेहऱ्याचं झालेलं हे आंदोलन आज दिल्लीसह संपूर्ण राज्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने उठू पाहत आहे आणि काय तर फक्त आम्हाला न्याय हवा। शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार आणि त्यामुळे अनेकांचे आर्थिक होत असलेले हाल याकडे प्रशासन कधीही वेगळ्या पद्धतीने पाहत नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे घेण्यासाठी असलेली स्पर्धा त्यातल्या त्यात सुरू असलेलं खाजगीकरण यामुळे बहुतांश पालकांचे खिसे हे रिकामे झालेत आणि याला कारणीभूत हे सत्ताधिकारी व प्रशासन असल्याचं आत्ता स्पष्टपणे बोललं जाऊ लागलं। प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ही लोकशाही त्याच्या बाता आपण मारत असलो तरी आजही इंग्रजापेक्षा वेगळी परिस्थिती ही सर्वसामान्य माणसाला सहन करावी लागते। ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची मुलं ही परदेशात उच्च श्रेणीच्या दर्जेदार शिक्षण घेत असली तरी या स्पर्धेत आपलं अस्तित्व, आपलं नावलौकिक आणि त्या माध्यमातून राष्ट्रहित साधण्यासाठी असलेली ही भोळीबाबळी जनता आजही या सत्तेदारांच्या
या अन्यायात अडकली आहे आणि या अन्यायासाठी असलेलं आंदोलन आता हे राज्यभर पेटलंय. तर या ठिकाणी या राज्यभर पेटलेल्या आंदोलनामध्ये कोणताही राजकीय नेता नाही, चेहरा कुठलाही नसताना हे आंदोलन पेटण्यामागं हे प्रशासन खरोखर जबाबदार आहे का? भारताचे नागरिक आपण या नात्याने यावर आपलं मत मांडा. कारण सुरू असलेली घटना ही न्याय हक्कासाठी असली तरी त्यांच्याकडून प्रशासनाने त्यांची विचारणा न करता केलेला लाठीचार्ज हा खरोखरच आज हुकुमशाहीचा आहे का? आपण त्या लोकशाहीमध्ये तो सहन करावा हा सध्या चर्चेचा प्रश्न ठरतो. आणि सुरू असलेलं आंदोलन छोट्या छोट्या गावामध्ये एक माझा हक्क माझी जबाबदारी यातून शासनाला ती जागा झाकून देण्याचं काम करत आहे. आणि आज या संविधानाच्या देशामध्ये सुरू असलेला हा आंदोलनाचा प्रकार नक्कीच या भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल का? आणि त्यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका काय असणार या दृष्टिकोनातून लक्ष देण्याची गरज आहे. कारण ही घटना भारताच्या इतिहासात एक आगळं वेगळं आंदोलन म्हणून चर्चिला जाणार आहे. याची दखल महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांसोबतच विदेशातील प्रसारमाध्यमांनी आणि विदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या माध्यमातून या आंदोलनाचा निषेध नोंदविण्यात आला. त्यामुळे आज रोजी जागरूक राहणं आणि आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवण्याची ही लढाई असल्याचं आता जनमानसात बोललं जाऊ लागलं आहे. आणि ते कितपत सत्य आहे हे आपण भारताचे नागरिक या पद्धतीने ते अनुभवा. राजकारण आणि सत्ताकारण विविध पक्ष आणि त्या विविध पक्षाच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलेली ही प्रक्रिया जरी असली, सत्ता ही जन्मापासून मरणापर्यंत सोबत जात नाही हा त्यामागचा उदात्त हेतू असला तरी आत्ताच हे सत्ताकारण व प्रशासन यांनी नागरिकांच्या हितासाठी असलेला राजीनामा स्वीकारणं गरजेचं होतं का असे अनेक प्रश्न आहेत. परंतु प्रसारमाध्यमामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध विचारांच्या माध्यमातून हे सगळं घडत असलं तरी भारताचा नागरिक आणि त्याची सनद आणि त्याचे हक्क, त्याचे न्याय आणि त्यांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्यांची भूमिका हा सध्या चर्चेचा प्रश्न ठरतो. सदर व्हिडिओ जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाला अनुसरून आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत मांडण्याचं मी माझा प्रयत्न केला. सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि यासह नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा जनसमूह न्यूज. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.